आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. अहो सर्व पृथ्वीवरील लोक हो, देवाचा जय जयकार करा. त्याच्या नामाचा महिमा गा. त्याच्या स्तुत्यर्थ त्याचे गौरव करा. अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा. त्याच्या स्तुतीचा घोष उच्च स्वराने करा. त्यानेच आमचा प्राण राखला. ख्रिस्तात सर्वांना सलाम. या सुंदरशा समयी परमेश्वराने आम्हाला त्याची उपकार स्तुती करण्याची संधी दिली, त्याचे गीत गाण्याची संधी दिली. त्याबद्दल आम्ही त्याचेच आणि त्याचेच आभार मानतो. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय वचन 4 ते 6. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. या वचनामध्ये आपल्याला समजून येते की प्रभूमध्ये सर्वदा आपण आनंद केला पाहिजे, मग परिस्थिती कशीही असो. अर्थात कोविड-19, डिप्रेशन किंवा आयसोलेशन आणि लॉकडाऊन, या ठिकाणी वचन आपल्याला सांगते की कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. प्रियांनो, परमेश्वर आपल्या सोबत आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. आणि ज्यावेळेस आपण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा परमेश्वराची गीत गातो, परमेश्वराची आराधना करतो आणि आनंदाने आपण जल्लोष करतो, त्यावेळेस आपण सैतानाला हरवतो. चला सर्वजण मिळून आपण परमेश्वराचे जय जयकार करूया. मत्तेचा 28 अध्याय 19 आणि 20. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पिताच्या
पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मे द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. यावेळेस आपलं लक्ष ह्या वचनाकडे केंद्रित करूया की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. पृथ्वीवरचा हा प्रवास काढत असताना आपल्याला कितीतरी अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात. कधी कधी आपल्या समोर खूप मोठं वादळ येतं, कधी कधी खूप मोठ्या अडचणी येतात, कधी कधी आपण मृत्यूच्या मुखातून चालत असतो. पण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की तुझ्या वाटेमध्ये किती जरी गोष्टी असतील तरी सुद्धा त्या सर्व गोष्टींमध्ये मी तुझ्या सोबत आहे. हा विश्वास आपण मनात राखायचा आहे. आणि आपल्या प्रवासामध्ये किती जरी अडचणी आले, किती जरी काटे आले, तरी आपण हे विसरून नाही गेलो पाहिजे की परमेश्वर आपल्या सोबत आहे. राहों में काटे अगर रुकना नहीं, चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तो विश्वास करना.
त्यांचं आपापल्या घरामध्ये स्वागत करूया. आपण प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आज पुन्हा एकदा बापा परमेश्वरा, या रविवारच्या दिवशी या ऑनलाईन भक्तीमध्ये आम्ही तुला आमची उपासना सादर करावी, ही संधी तू आम्हाला दिलेली आहेस. हे बापा, सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होत आहे आणि तुझ्यापासून प्राप्त झालेलंच आम्ही तुला देत आहोत. हे बापा, आजच्या भक्तीमध्ये जे सर्व सहभागी होणार आहे त्यांना ख्रिस्ताच्या सहभागितेचे आशीर्वाद मिळू देत. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीवर तुझी विशेष कृपा आणि दया कर बापा. आणि बापा परमेश्वरा, तुझंच गौरव तू करून घे. हे बापा, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणून आज मंडळी तुला उपासना सादर करत आहे. हे बापा, या स्तुतीचा धूप तुझ्यापर्यंत येऊन पोहोचो. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत, कारण बापा परमेश्वरा, मंडळीची प्रमुख आणि प्राथमिक गरज म्हणजे भक्ती, आणि ती भक्ती तू आम्हाला मिळू देत आहेस. एन केन प्रकारेन सर्व अडखळांना पार करून तू आम्हाला या भक्तीचा आनंद देत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो आणि स्तुती करतो. तुला धन्यवाद आणि गौरव. बापा परमेश्वरा, प्रत्येकांना आज तुझा आशीर्वाद लाभू दे. धनता नाना प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण यावेळेला उभे राहून गीत गात आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि देवाला गौरव या गीताद्वारे देऊया. कोण मित्र येशुवा
सांगाया तोची स्वतः सर्वांनी सेवेत अंगीकाराया. उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एकमुखाने एक चित्ताने समचित्ताने मोठ्याने जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईज पासून जन्मला, ज्याने पंथय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आम्ही आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचणार आहोत आणि आज 30वा रविवार ज्ञानवाणी आपण प्रारंभ करीत आहोत. ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? ते वेशी नजीक नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते, मानव हो, मी तुम्हाला हाक मारित आहे, मनुष्य जातीसाठी माझी वाणी आहे, ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहे. परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे मला पैदा केले. अनादिकाली प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापित झाल्यापूर्वी, डोंगरापूर्वी मला निर्माण केले. त्याने आकाश स्थापिले तेव्हा मी होते. जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरविली, जेव्हा त्याने वर अंतराळात दूर केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले, जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाय रोखिले, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाय रेखिले, तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते. मी त्याला नित्य आनंददायी होते. त्याच्या समोर मी सर्वदा हर्ष पावत असे. त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी, मनुष्य जातीच्या ठाई मी आनंद पावे. तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका. जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अभेर करू नका. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबापाशी उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि ज्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो. जे माझा द्वेष करतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे. स्तवा हो
मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. आजच्या मननाचा शास्त्रपाठ आपण ऐकत आहोत. उत्पत्ती याचा अध्याय 6 आणि वचने 1 ते 8. मानवाची दुष्टाई. उत्पत्ती 6 1 ते 8. नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाल्या. तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षांचा काळ देईन. त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले, तेव्हा त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. दे बापा वाचलेली ही वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. दे बापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूयात. आपण प्रार्थनेमध्ये जात आहोत. परम पवित्र आणि परमोच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या आमच्या स्वर्गीय बापा, आम्ही तुझी भक्ती करावी याकरिताच बापा परमेश्वरा, जे आम्ही अभक्त त्या आम्हाकरिता तू आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आमचा तारणारा उद्धारक राखून न ठेवता पाठवून दिलेला आहेस. आमच्या सर्व अभक्तीचा भार प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे आणि वधस्तंभाला त्याने आमची सर्व अभक्ती खिळून रद्द केलेली आहे. हे बापा परमेश्वरा, आम्ही अभक्त, आम्ही पापी, देवाचे शत्रू असे असताना ख्रिस्ताने आमच्यासाठी मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण सहन केलं. आणि बापा परमेश्वरा, आम्हाला चित्त समाधानासह भक्ती हा मोठा लाभ दिला. आज देवाचा पवित्र आत्मा आम्हाला त्याची भक्ती करण्याची कृपा, दया, अनुग्रह देत आहे. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही एकत्र होऊन हे बापा नतमस्तक होतो आणि पाया पडून तुला नमन करतो. बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे महान तारण तू आम्हाला दिलेला आहे, ख्रिस्ती हे नाव दिलेलं आहे, देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे, तू आम्हाला बापा परमेश्वरा तुझ्या मंडळीमध्ये घेऊन आलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीवर तुझा विपुल आणि भरपूर आशीर्वाद दे. प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर. आणि आजपर्यंत तू भरलेला आहेस, तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. बापा, तुला धन्यवाद देतो. आज मंडळीला बापा विशेष तू आरोग्याचं वरदान दे. बापा, आजपर्यंत आरोग्याचं वरदान दिलंस, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा प्रभू, प्रत्येक घरामध्ये तुझ्या दिव्यदूतांची छावणी तैनात कर बापा, जेणेकरून कोणताही रोग, आजार, मरी, महामरी बापा परमेश्वरा कोणाजवळ येणार नाही. हे बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आज मंडळीतील प्रत्येक व्यक्तीच्या भोवती तुझ्या कृपेचं, दयेचं वेष्टन
एक अभेद्य कवच निर्माण कर बापा. प्रभू सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. त्याचप्रमाणे हे बापा परमेश्वरा, जे रोगी आजारी आहेत, जे दुर्बळ अशक्त आहेत, जे ज्येष्ठ आहेत, बापा परमेश्वरा जे गरजवंत आहेत, अशा सर्वांना आम्ही तुझ्या चरणाजवळ घेऊन येत आहोत. बापा परमेश्वरा, तू आपली मेहर नजर कर बापा, आणि प्रत्येकाचं सांत्वन आणि समाधान कर. आकाश कपाटे उघडून तू त्यांच्यावर तुझ्या आशीर्वादांची वृष्टी कर बापा. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा, ज्यांचे या आठवड्यामध्ये वाढदिवस असतील, विवाह वर्धापन दिन असतील, हे बापा परमेश्वरा, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि त्यांना असे अनेक वाढदिवस लाभू दे, दीर्घायुष्य दे, त्यांचं जीवन सुखी कर. आणि बापा परमेश्वरा, सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू त्यांना दे. बापा 12वीच्या मुलांचा रिझल्ट लागलेला आहे. ज्या सर्व मुलांना तू भरघोस यश दिलेला आहे, त्यांच्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. हे बापा परमेश्वरा, मंडळीची पास्टेड कमिटी, पास्टेड कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. जे सर्व ऑर्गनायझेशन्स आहेत, WSCS, MYF, मेथोडिस्ट मेन, संडे स्कूल, सर्वांना तू आशीर्वादित कर बापा. तुझा वरदहस्त दे, तुझे दृष्टांत दे. हे बापा, या समय आम्ही प्रार्थना करीत आहोत मेथोडिस्ट चर्च इन इंडिया, बापा संपूर्ण भारतवर्षामध्ये बापा MCI कार्यरत आहे. प्रभू, सर्व बिशप वर्ग, सर्व बापा परमेश्वरा बिशप काउन्सिल, सर्व बापा परमेश्वरा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल तू आशीर्वादित कर बापा. त्याचप्रमाणे मुंबई रिजनल कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप अनिल कुमार सरवंड आणि त्यांची प्रिय पत्नी लेकरे, बापा यांना विशेष तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे, आशीर्वादाचा दुप्पट वाटा दे. यासाठी की या सर्व कॉन्फरन्सचं मार्गदर्शन करत असताना प्रभू, त्यांना योग्य सर्व प्रकारची शक्ती, सामर्थ्य, आरोग्य मिळत जाईल. हे बापा, सर्व एक्झिक्युटिव्ह बोर्ड आणि बापा परमेश्वरा, सर्व कॅबिनेट, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व मंडळ्या, सर्व भाषिक मंडळ्या, त्यांचे पालक वर्ग, सर्व DS वर्ग, सर्व सभासद यांनाही तू आशीर्वादित कर आणि त्यांना निरोगी आणि आरोग्यदायी ठेव बापा. त्याचप्रमाणे हे बापा परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या भारत देशासाठी. आमच्या भारत देशाचे पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे भारत देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, प्रभू सर्वांना तू आज तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे, आशीर्वाद दे. आणि प्रभू, आज आमच्या भारत देशावर जे एक मोठं संकट आलेलं आहे, COVID-19 कोरोना व्हायरस, बापा ते हद्दपार होऊ दे, ते नष्ट होऊ दे. हे बापा परमेश्वरा, या संघर्षामध्ये जी प्रत्येक लहान थोर व्यक्ती अंतर्भूत आहे, डॉक्टर्स, नर्सेस, सर्व स्वास्थ्य कर्मचारी, सर्व क्लास 4 एम्प्लॉईज, सर्व पोलीस फोर्स, प्रभू, सर्व NGOज, सेवाभावी संस्था, हे बापा सर्वांना तू आशीर्वादित कर, आशीर्वादित कर. विशेष प्रकारे आम्ही आज प्रार्थना करीत आहोत महाराष्ट्रासाठी, कारण महाराष्ट्र बापा परमेश्वरा तुझा कृपाभिलाषी आहे. प्रभू, महाराष्ट्राची जबाबदारी आमच्यावर फार आहे. महाराष्ट्रामध्ये बापा परमेश्वरा या रोगापासून मुक्त होणारी कृपा दे, दया दे. मुंबई आणि पुणे या शहरावर बापा परमेश्वरा तू विशेष तुझ्या आशीर्वादांची वृष्टी कर, की जेणेकरून बापा या रोगाला अटकाव होईल. प्रभू, रोज आणि रोज तुझी नवी होणारी कृपा द्या, अनुग्रह तू पाठवून दे आणि तू गौरीला जाऊन स्वीकार. पुन्हा एकदा बापा परमेश्वरा आम्ही मागत आहोत, आम्हाला पावसाची गरज आहे, तू पाऊस दे बापा, पाऊस दे. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा आज देशामध्ये, राज्यामध्ये बापा परमेश्वरा जे दुःखित कुटुंब आहेत,
जे शोकाकुल कुटुंब आहे प्रभू त्यांना आधार आणि सांत्वन दे बापा. या सर्व परिस्थितीमुळे आमची आर्थिक स्थिती अस्थिर झालेली आहे. आमच्या देशाची, आमच्या राज्याची आर्थिक स्थिती अस्थिर झालेली आहे. प्रभू तुझा आशीर्वाद दे बापा आणि देशाला स्थैर्य लाभू दे बापा, स्थैर्य लाभू दे. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहोत बापा. मी तुझा दाससेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. प्रभू, जी सेवा तुम्हाला दिलेली आहेस ती सेवा इमानीद्वारे, प्रामाणिकपणाने, विश्वासाने आणि मंडळीला कित्ता होणाऱ्या जीवनाने बापा परमेश्वरा मला ती पार पाडता येऊ दे. मी आणि माझं कुटुंब पुन्हा एकदा आम्ही तुझ्या स्वाधीनाने दिन आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. हे बापा सहाय्यक सहाय्यक. प्रभू तू गौरीला जातो उंचीला जा. आजचा जो संदेश तू आम्हाला देणार आहेस तो आमच्यासाठी आशीर्वादाचा खर. बापा आमच्या अंतचक्षु प्रकाशित कर आणि वचनाच्या उलगड्याने प्राप्त होणाऱ्या प्रकाशाने आम्हाला प्रकाशमान कर, यासाठी की आमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू दे की आमची सत्कृत्य पाहून त्यांनी आमच्या स्वर्गीय पित्याच गौरव करावं. सहाय्य कर बापा. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण यावेळेला सर्वजण उभे राहणार आहोत आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर मग उभे असतानाच आपण गीत गाणार आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूया. मत्तई शुभवर्तमान अध्याय 24 आणि वचने 32 पासून ते 44 पर्यंत. जागृतीची आवश्यकता. मत्तई 24:32 ते 44. अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. मी तुम्हाला खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतास नाही, पुत्रालाही नाही. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. दे बापा वाचलेलं शुभ वर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. उभे असताना आम्ही देवाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गात आहोत. ईश्वराची दया किती थांगती चालागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधुवे
कष्टी सर्व दुःखी ओझियानी कळती ऐकू जाते दिव्यलोकी प्रीती तेथे वसती देव बोले प्रेमे भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार देव खरा ममताळू अंत काही लागेना केवढा तो फळवाळू माणसांना कळेना देव बोले प्रेमे भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार ती खरी अगाध प्रीती जितयाच्या अंतरी तोच म्हणे नाही भीती निदयासनावरी देव बोले प्रेमे भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकूनी निश्चला ती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार बापावरी टेकताना लेकरांना सुख फार येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार देवी बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, आपण प्रभूला गौरव देऊया यासाठी की पुन्हा एकदा मंडळी या नात्याने एकत्रित करून देवाने आम्हाला ही ऑनलाईन भक्ती दिलेली आहे आणि ह्या ऑनलाईन भक्तीकरिता देवाने आमच्या तरुण लेकरांना पाचारण केलेलं आहे. मिस्टर जोएल कोरे, मिस्टर सुदीप आहाळे, मिस्टर सुबोध साळवी आणि संपूर्ण MYF, त्याचप्रमाणे स्टॅनले आणि इतरही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे मदत करीत आहेत त्यांना ह्या सेवेमध्ये देवाने पाचारण देऊन आज त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या समर्पणाचा उपयोग देव अशा प्रकारे मंडळीची आध्यात्मिक गरज पूर्ण करण्यासाठी आणि देवाची उपासना पूर्ण होण्यासाठी करून घेत आहे. खरोखर आम्ही देवाला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. देवाने
ही सेवा दिली आणि ख्रिस्त येशूमध्ये केलेले श्रम व्यर्थ नाही असं संत पौल सांगत आहे. निश्चितच देव बापा याचं प्रतिफळ देव त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण मंडळी देखील या ऑनलाईन भक्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. अनेक लोक या भक्तीमध्ये सामील होत आहेत आणि सांगत आहेत की आम्हाला खरोखर पूर्ण भक्ती मिळत आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की अशा प्रकारे देव बापाने 22 मार्च पासून ते आजतागायत ही ऑनलाईन भक्ती या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये अव्याहतपणे चालू ठेवलेली आहे. यावेळेला मी योहान कांबळे आणि रॉबर्ट त्यांचे भाऊ रॉबिन त्यांचे भाऊ यांचाही मी उल्लेख करू इच्छित आहे. कारण 29 मार्च या दिवसाची जी भक्ती होती ती या दोघा भावांनी अतिशय परिश्रमपूर्वक त्यांनी रेकॉर्ड केलेली आहे आणि एडिटिंगसाठी फार मोठं धोका पत्करून रिस्क घेऊन ती जोएल यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यावेळेला लॉकडाऊन फार कडक होतं आणि म्हणून या ठिकाणी मी विशेष त्यांचा सुद्धा उल्लेख करू इच्छित आहे. मिस्टर रॉबिन आणि मिस्टर योहान. देवबापा त्यांनाही विपुल आणि भरपूर आशीर्वाद देवो. आम्ही आजच्या संदेशाकडे जात आहोत. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आजची भक्ती आम्हासाठी आशीर्वादित कर. आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेले आहोत आणि तुला नमन करीत आहोत. आमचा देव परमेश्वर, याला आम्ही नमन करावे आणि त्याचीच आम्ही उपासना करावी. ही आध्यात्मिकता, ही आध्यात्मिक समज आणि उमज, हे पाचारण, हा विश्वास, हे समर्पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला दिलेला आहेस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो. आणि इथून पुढे बापा परमेश्वरा, तू आमचा चालक मालक धनी स्वामी हो. ऐकणारे कान, ग्रहण करणारी शक्ती दे. आणि बापा परमेश्वरा, तुझं वचन आमच्यामध्ये कसं पुनरुज्जीवन घडवून आणते याचा अनुभव आम्हा प्रत्येकाला येऊ दे. तुझ्या वचनात आम्हाला आनंद वाटू दे. सहाय्य कर बापा. मी तुझा दाससेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. बोलणारा मी नाही, बोलणारा देवाचा आत्मा आहे. हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून बापा परमेश्वरा, बोलणाऱ्याने देवाची वचने बोलावीत, ऐकणाऱ्यांनी देवाची वचने ऐकावीत. असं सुंदर बापा सुसंगती आज आत्म्याच्या द्वारे तू घडवून आण बापा. सहाय्य कर. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो एक आमचे स्वर्गीय बापा. आमेन. प्रियांनो, आम्ही या दिवसांमध्ये जो विषय प्रारंभ केलेला आहे, वास्तविक पाहता आमचा मुख्य विषय आहे सत्याविषयीचे सत्य. आणि त्यामध्ये आम्ही जवळजवळ 4 संदेश ऐकले. आणि त्यानंतर त्याचा पुढचा भाग म्हणजे सत्यापासून काय निर्माण होते. इफिस 4:24, सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व, पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. आणि तेथून पुढे म्हणजे आम्ही जो विषय पाहायला सुरुवात केलेली आहे तो आहे सत्यापासून निर्माण केलेला नवा मनुष्य, देव सदृश नवा. सत्यापासून काय निर्माण होते तर सत्यापासून देव सदृश नवा मनुष्य निर्माण होतो. आणि म्हणून आम्ही देव सदृशत्व म्हणजे काय हे आम्ही पाहत आहोत. आणि त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आम्ही तोच पाहिला. देव सदृश म्हणजे
काय. त्यानंतर आम्ही 12 तारखेला 12 जुलै या दिवशी आम्ही दुसरा मुद्दा पाहिला आणि देव सदृश पणा का नष्ट झाला, देव सदृशत्व का नष्ट झाले. आणि यामध्ये आम्ही पहिलं उदाहरण आदाम हवेचं पाहिलं. त्यांनी शैतानाचं म्हणजे खोट्या शिक्षकाचं ऐकलं, खोट्या शिक्षणाला ते बळी पडले आणि देव सदृशत्व नष्ट झालं. दुसरा त्यातील मुद्दा आम्ही 19 जुलै या दिवशी पाहिला आणि तो मुद्दा म्हणजे काईन आणि हबेल. आणि काईन आणि हबेल या उदाहरणावरून आम्ही हे पाहिलं की भावाचा खून करणे म्हणजे देव सदृशपणा नष्ट होणे. कायनाने हबेलाचा खून केला होता आणि म्हणून प्रियानो त्यावरून आम्ही पाहिलं प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेलं आहे की केवळ आम्ही भावाला रागवलो, वेडगळ म्हटलो, मूर्ख म्हटलो तरी आम्ही त्याचा खून केल्यासारखा आहे. म्हणून आमचे शब्द फार महत्वाचे आहेत आणि आम्ही मागील रविवारी ते पाहिलेलं आहे. आज आम्ही पुढे जात आहोत आणि प्रियानो येथून पुढे जवळजवळ आम्हाला 5 मुद्दे कव्हर करायचे आहेत आणि ते ह्याच रविवारी मला कव्हर करावायचे आहेत असं माझं मत आहे. परंतु शक्यतो प्रियानो आम्ही पाहणार आहोत कारण ह्या पुढील रविवार जो आहे तो पहिला रविवार आहे, ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार आहे आणि तेव्हापासून एक नवीन विषय सुरू करावा असं देवाचा आत्मा मला सुचवित आहे. तरी पाहूयात देवाने होऊ दिलं तर आपण त्याप्रमाणे करणार आहोत. तर आज आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जात आहोत आणि तिसरं उदाहरण आहे नोहा. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील नोहाचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून प्रियानो नोहा हा देखील आम्हाला या वेळेला पाहायचा आहे. आम्ही शुभवर्तमान वाचन केलेलं आहे मत्ती 24:32-24 यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः नोहाचा उल्लेख केलेला आहे आणि नोहाची ही गोष्ट आम्हाला उत्पत्ती 6व्या अध्यायापासून ते पुढे 9व्या अध्यायापर्यंत पाहावयास मिळत आहे. जेव्हा लोकांनी म्हणजे नोहाच्या काळच्या जगातल्या लोकांनी 120 वर्षे नोहाच्या संदेशाचा उपहास व धिक्कार केला तेव्हा त्यांच्यामधील देव सदृशपणा नष्ट झाला. तात्पर्य देवाच्या संदेशाचा धिक्कार केल्यास देव सदृशत्व नष्ट होते. पुन्हा एकदा सांगतो, देवाच्या संदेशाचा धिक्कार केल्यास देव सदृशत्व नष्ट होते. देव लोकांवर प्रीती करतो तेव्हा तो त्यांना त्याची इच्छा त्याच्या वचनाच्या द्वारे किंवा वचनाच्या उलगड्याने प्राप्त होणाऱ्या संदेशाच्या रूपाने पाठवून देत असतो आणि त्याकरिताच इफिस 4:11-12 यामध्ये आपण वाचतो की त्यानेच कोणी प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक व शिक्षक असे नेमून दिलेले आहे यासाठी की मंडळीला त्यांनी संदेश द्यावे, देवाच्या वचनाचा उलगडा करून सांगावा आणि ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता त्यांना परिपूर्ण करावे. आणि म्हणून प्रियांनो संदेश मंडळीमध्ये जेव्हा आम्हाला मिळतात तेव्हा देवाची इच्छा असते की आम्हाला त्याची इच्छा समजावी. जेव्हा एखादा संदेश आम्हाला ऐकायला मिळतो तेव्हा आम्ही हे निश्चित समजावे की देव माझ्याकडून काही अपेक्षा करीत आहे, देव त्याची इच्छा मला कळवित आहे.
आणि आम्ही देवाची इच्छा समजून घेतली पाहिजे. प्रेषित पौल म्हणतो, संदेशाचा धिक्कार करू नका. 1 थेसलनी 5:20. प्रियांनो, संदेशाचा धिक्कार. नोहा हा नीतिमत्वाचा उपदेशक होता. पेत्र सांगत आहे, प्रेषित पेत्र 2 पेत्र 2 अध्याय 5 वचन आम्हाला सांगत आहे. 2 पेत्र 2 अध्याय 5 वचन आम्हाला सांगत आहे, नोहा हा नीतिमत्वाचा उपदेशक होता. 120 वर्ष तो तारू बनवत होता आणि 120 वर्ष तो त्याच्या काळच्या लोकांना उपदेश देत होता. पहा, जगाचा नाश होणार आहे, जगाचा नाश होणार आहे. 120 वर्ष, 40 वर्षांमध्ये एक पिढी जर धरली, 3 पिढ्यांना तो संदेश देत होता. त्याचा संदेश नाकारला गेला. प्रियानो, नीतिमत्वाचा उपदेशक नोहा संदेश धिक्कारण्यात आला. जर देवाचा संदेश धिक्कारला तर प्रियानो, त्या उपदेशकाला धिक्कारला असं होत नाही, साक्षात देवालाच धिक्कारलं असं ते आहे. शमूएलाला परमेश्वर देव म्हणाला, त्या शाऊलाने तुझा धिक्कार केला नाही, त्यांनी माझा धिक्कार केलेला आहे. शमूएलाला देव म्हणालेला आहे, जेव्हा शाऊलाने त्याचा धिक्कार केला तेव्हा देव परमेश्वर म्हणाला, शमूएला वाईट वाटून घेऊ नको, त्यांनी तुझा धिक्कार केला नाही, त्यांनी माझा धिक्कार केला आहे. लक्षात घ्या प्रियांनो, देव माझ्यावर प्रीती करत आहे त्याचा हा पुरावा असतो की देव आम्हाला त्याचे संदेश पाठवून देत असतो, त्याचा बोध देत असतो. प्रियांनो, आम्ही देवाच्या संदेशाचं काय करतो? प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेले आहे, तुम्ही कसे ऐकता याविषयी जपून राहा. स्तोत्रकर्ता म्हणतो, आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. प्रियानो, नोहाच्या काळच्या लोकांनी देवाच्या संदेशाचा 120 वर्ष धिक्कार केला आणि शेवटी जलप्रलयामध्ये त्यांना जलसमाधी मिळाली. आज किती दिवस आम्ही अशा प्रकारे देवाच्या संदेशांकडे दुर्लक्ष करीत आहोत. आम्ही आमचं स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आम्ही स्वतःच, मी पाळक आहे म्हणून मी माझ्या स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं नाही. मी संदेश देतो म्हणून मी माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं असं नाही. माझ्यापासून ती सुरुवात आहे. मी संदेशाचा धिक्कार करीत आहे की संदेशाचा स्वीकार करीत आहे. अगदी प्रारंभीच आदाम हवा यांनी देखील देवाच्या संदेशाचा धिक्कार केला आणि प्रियांनो, त्यांना एदेन मुकावी लागली. कायनाने देखील देवाच्या संदेशाचा धिक्कार केला. कायना पाप दारात टपून आहे, करिता त्याला दाबात ठेव. आपल्या भावाचा हाबेलाचा खून करण्याआधीच देवाने त्याला संदेश पाठवून दिला. स्वतः देव बोलला, परंतु त्याने ऐकलं नाही. प्रियांनो, देवाच्या संदेशाचा धिक्कार करणं हे फार धोक्याचं आहे. निनवेच्या लोकांचं उदाहरण पहा. योनाला सांगितलं, योना जा निनवेला आणि तिथे जाऊन त्या लोकांना सुवार्थ सांग, पश्चातापाची सुवार्थ सांग. योनाला संदेश आला. उपदेशक, संदेष्टा, संदेशवाहक, देवाचा संदेश त्याने धिक्कारला. देवाचा संदेश धिक्कारला आणि तो निनवेच्या ऐवजी तार्शिसला निघाला. देवाचा संदेश जेव्हा धिक्कारताना प्रियानो माणूस, तेव्हा मनुष्य स्वतःच्याच इच्छेप्रमाणे वागू लागतो. म्हणजे देवापासून आशीर्वाद घ्यायचे पण देवाच्या इच्छेप्रमाणे न करता स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायचं आणि वागायचं. तार्शिसला निघाला. देवाच्या संदेशाचा धिक्कार केला योनाने. काय झालं प्रियांनो? संदेष्टा होता. आज योना हे सांगत आहे देवाच्या पाळकांना, देवाच्या उपदेशकांना, देवाच्या संदेश वाहकांना. आज योना हे सांगत आहे, तुम्ही संदेश देता हे खरं आहे, परंतु तुम्ही देवाचा संदेश
स्वीकारता की नाकारता. फार धोका आहे, फार धोका आहे. उपदेशकांना, पाळकांना, संदेशवाहकांना, संदेशांना फार धोका आहे. आणि म्हणून प्रभूने म्हटलेलं आहे, शेवटच्या काळी ते येऊन मला म्हणतील, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, मी म्हणेल त्यांना ओळखत नाही. धोका आहे. आज प्रियानो, कमी अधिक प्रमाणात प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ही उपदेशक आहे. येन केन प्रकारेन कधी ना कधी प्रत्येक व्यक्ती देवाच्या वचनावर बोलतच असते, सांगतच असते, काही ना काहीतरी करत असते, ऐकलेला संदेश सांगत असते. ही सैतानाची भूलथाप आहे की आम्ही जर देवाचा संदेश सांगितला आणि त्याप्रमाणे नाही केलं तरी सुद्धा काही होत नाही. प्रियानो, प्रेषित पौल काय म्हणत आहे पहा. रोमकरास पत्र 2 अध्याय, रोमकरास पत्र 2 अध्याय पहिल्या वचनापासून. तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही. थोडक्यात पौल म्हणत आहे, संदेश देणारा तू कोणीही असलास, पाळक असू द्या, लेमन असू द्या, कोणी असू द्या, तरी स्वतः तुला सबब नाही. कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवितोस. कारण दोषी ठरविणारा तूही त्याच गोष्टी करतोस. पण अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध, यथोचित न्याय ह्यांच्या प्रगटीकरणाच्या दिवसासाठी स्वतः करिता क्रोध साठवून ठेवतोस. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. रोम 2:1-6. संदेशवाहक संदेश देत असतात, परंतु प्रियानो लक्षात घ्या, देव आम्हाला सांगत असतो, पश्चातापी व्हा, हटवादीपणाने पश्चातापहीन होऊ नका. आज योनाला सांगितलं जा निनवेला, त्याने देवाचा उपदेश मानला नाही. साक्षात देव त्याला उपदेश देत आहे, संदेश देत आहे, दृष्टांत देत आहे, आणि तो तार्शिसला निघाला. प्रियानो, संदेशाचा धिक्कार केला संदेष्ट्याने, संदेशवाहकाने, किंवा आमच्या भाषेत योना पाळकाने. काय झालं? 3 दिवस 3 रात्र त्याला माशाच्या पोटात राहावं लागलं. माशाच्या पोटात क्वारंटाईन. योना क्वारंटाईन मध्ये गेला. 3 दिवस 3 रात्र. आम्हाला 4 महिन्याचं लॉकडाऊन झालंय. घरातल्या घरात जीव गुदमरतो, घरातल्या घरातच बसून कंटाळा आला. आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे. संदेशाचा मी धिक्कार तर केला नाही, आणि म्हणून देवाने मला अशा प्रकारे आयसोलेशन मध्ये टाकून, अशा प्रकारे मला एकांतात टाकून, जगापासून विभक्त करून आत्मपरीक्षण करण्याची, पश्चाताप करण्याची संधी तर दिली नाही. प्रियानो, योना जेव्हा माशाच्या पोटात गेला तेव्हा तो पश्चातापी झाला आणि त्याने गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली. तिथे प्रार्थना केली त्याने, आणि तेथून देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि तेथून देवाने त्याला मुक्त केला. प्रियानो, ह्या लॉकडाऊन मधून मुक्त होण्याची एकच आशा आहे, आणि ती म्हणजे आम्ही देवाजवळ पश्चाताप केला पाहिजे. कदाचित न जाणो हे देवा, आम्ही तुझ्या संदेशाचा धिक्कार तर केला नाही, आम्ही तुझ्या संदेशाचा धिक्कार तर केला नाही. संदेशाचा धिक्कार करू नका प्रियानो. योनाचे फार हाल झाले. तुम्ही वाचा 2 अध्यायापासून, योना 2 अध्यायापासून तुम्ही वाचा. हाल झाले. त्या माशाने त्याला कुठं फिरवलं, कसं फिरवलं, सगळं काही त्याने दिलेलं आहे. जीव मेटाकुटीला आला, घाबरून गेला, भयग्रस्त झाला. सुवार्थिक, उपदेशक, पाळक, संदेष्टा
उपदेश द्यायला निघाला आणि स्वतःच संदेशाचा धिक्कार करणारा, आणि मग देव त्याला टाळ्यावर आणतो. प्रियानो, 3 दिवस 3 रात्र योनाचा देखील उल्लेख प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. म्हणजे किती महत्वाचे लोक आहेत हे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून योनाचं नाव गेलेलं आहे, नोहाचं नाव गेलेलं आहे. किती महत्वाचे लोक आहेत हे. प्रियानो, देवाने त्याचा पश्चाताप स्वीकारला आणि मग खऱ्या अर्थाने त्या उपदेशकाला त्याने तयार केला. आणि मग जेव्हा योना निनवेमध्ये गेला आणि संदेश सांगू लागला, प्रियानो, काय परिणाम झाला. योनाचा संदेश ऐकून काय परिणाम झाला. योनाचा संदेश ऐकून निनवेने पश्चाताप केला. प्रियानो, तो आता संदेश सांगत आहे, निनवेला संदेश सांगत आहे, आणि निनवेचे लोक योनाचा संदेश ऐकत आहेत. निनवेमध्ये 1,20,000 लोक होते. 1,20,000. निनवेला 40 दिवसांचा अवकाश दिला होता. योना ओरडत चालला, 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. आणि निनवेने पश्चाताप केला. प्रियानो, आज देवाचा आत्मा आम्हाला संदेश पाठवून देत आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. जागृत राहा, सिद्ध व्हा. या पृथ्वीचा नाश होणार आहे. ही पृथ्वी अग्नीसाठी राखून ठेवलेली आहे. 7 वर्षांचा महासंकटाचा काळ येणार आहे. कोणाचाही निभाव लागणार नाही. देवाचं वचन, देवाचा आत्मा, देवाचे संदेश वाहक, पाळक ओरडून सांगत आहे. प्रभूच्या येण्याचा संदेश सांगत आहे. आम्ही किती सिरियस आहोत, किती सिरियस. आम्ही चाल ढकल तर करीत नाही. आज नको उद्या करू. प्रियानो, निनवेने योनाचा संदेश ऐकला, पश्चाताप केला आणि निनवेचा बचाव झाला. 1,20,000 लोक. देवाने त्यांचा नाश केला नाही. संदेशाचा स्वीकार नाश टाळतो, शाप टाळतो. आज देवाचा आत्मा आम्हाला ते सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली एक व्यक्ती आहे जी नरकातून संदेश देत आहे. बाबांनो, इथं येऊ नका. श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजर यांचा दाखला प्रभूने सांगितलेला आहे. आणि तो सांगत आहे, मी इथे वेदना भोगत आहे. या जाळामध्ये मी वेदना भोगत आहे. का तो गेला त्या जाळामध्ये, त्या नरकामध्ये तो श्रीमंत मनुष्य का गेला. प्रियानो, जेव्हा अब्राम त्याला म्हणाला, अब्रामाच्या उराशी गरीब लाजर टेकलेला होता आणि त्या श्रीमंत मनुष्याची अपेक्षा ही होती की लाजराने यावं आणि बोट बुडून माझ्या जिभेवर एक पाण्याचा थेंब ठेवावा. वेदना भोगत आहे, भयंकर वेदना. या जगातल्या वेदना काहीच नाहीत प्रियानो. पण हे जग सोडून गेल्यानंतर जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ता विना जाऊ तर मग भयंकर वेदना आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने हे चित्र उभा केलेलं आहे. तो अब्राहम त्या श्रीमंत मनुष्याला काय म्हणत आहे समजून घ्या प्रियानो. लक्षपूर्वक ऐका, कॅज्युअल घेऊ नका. आज हे वचन माझ्यासाठी सुद्धा आहे. मी सांगतो. तो श्रीमंत मनुष्य अब्रामाला म्हणाला, असं जर आहे तर मग लाजराला खाली पाठव. माझे 5 भाऊ खाली आहे. 5 भाऊ माझे खाली आहे. त्यांनी तरी इथे येऊ नये म्हणून त्यांना सांगा. तो म्हणे, नाही, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचं त्यांनी ऐकावं. मोशे व संदेष्टे, त्यांच्याजवळ नियमशास्त्र आहे, त्यांच्याजवळ देवाचं वचन आहे, त्याचं त्यांनी ऐकावं. प्रियानो, त्याने संदेशाचा धिक्कार केला म्हणून तो नरकात गेला. त्याच्या भावाने संदेशाचा धिक्कार करू नये आणि इथे येऊ नये अशी अपेक्षा आता तो नरकातून करत आहे. उपदेश देत आहे आणि सांगत आहे, बाबांनो, संदेशाचा धिक्कार करू नका, नाही तर पहा माझ्यासारखे तुम्ही जाळात याल, वेदना भोगायला याल. नरक बोलत आहे. एका देवाच्या सेवकाने त्याला हेडिंग दिलं होतं, नरक बोलत आहे. इथे येऊ नका. भयंकर आहे. मोशे व संदेश त्यांच्या जवळ आहे. याचाच अर्थ तो गरीब लाजर गरीब झाला,
फोडांनी भरला, दुःखांनी भरला. या जगात त्याने फार 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 वेदना सहन केल्या. कुत्रे देखील त्याचे फोड चाटत होते. तो असहाय होता, एकाकी होता, तो फार भयंकर कष्टी होता. पण त्याने मोशे व संदेष्टे यांचं ऐकण्याचं सोडलं नाही आणि म्हणून शेवटी मरणानंतर तो अब्रामाच्या उराशी गेला. परंतु सर्व खाली खुशाली असताना श्रीमंत मनुष्याने देवाच्या संदेशाचा धिक्कार केला आणि म्हणून मरणानंतर तो नरकात गेला. नरक भयंकर आहे. रोमकारास पत्र 2 अध्याय 2 मध्ये आम्ही वाचलं, सत्यानं रूप त्याचा न्याय आहे, सत्याने त्याचा न्याय आहे. जर आम्ही त्याच्या विरुद्ध करू तर त्याचा न्याय सत्याने आहे. प्रियानो, संदेशाचा धिक्कार करणे गंभीर गोष्ट आहे, गंभीर गोष्ट आहे. पण अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. संदेशाचा धिक्कार करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे. रोमकारास पत्र 2 अध्याय 2 वचन, न्याय आहे. त्या गरीब लाजराचा प्रियानो संदेश स्वीकारल्यामुळे, मोशे व संदेश यांचं ऐकल्यामुळे तो त्या अब्रामाच्या उराशी गेला. परंतु श्रीमंत मनुष्याने संदेशाचा धिक्कार केला, संदेशाचा धिक्कार केला. गंभीर गोष्ट आहे, भयंकर गोष्ट आहे. प्रियानो, रूपांतराच्या डोंगरावर ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्या ठिकाणी त्याने पेत्र, याकोब, योहान या 3 प्रेषितांना त्याने नेलं रूपांतराच्या डोंगरावर. मत्ती 17 अध्याय आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं रूप पालटलं, अगदी शुभ्र झालं. आणि मोशे आणि एलिया त्याच्या 2 बाजूला आणि मध्यभागी प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र, याच विषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. ऐका, त्याचा धिक्कार करू नका, ह्याचा ऐका, त्याचा संदेश ऐका, प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश ऐका. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त एकच संदेश आज देत आहे आम्हाला मंडळीला, पहा मी लवकर येत आहे, पहा मी लवकर येत आहे, पहा मी लवकर येत आहे. संदेशाचा धिक्कार करू नका. योनाने संदेश दिला, 40 दिवसांचा अवकाश आहे, 40 दिवसांचा अवकाश आहे, निनवेचा नाश होणार आहे. नोहाने संदेश दिला, 120 वर्षांचा अवकाश आहे, 120 वर्षांचा अवकाश आहे, जलप्रलयाने नाश होणार आहे. आज देवाचा आत्मा संदेश देत आहे, आताची पृथ्वी अग्नीसाठी राखलेली आहे, अग्नीसाठी राखलेली आहे. प्रियानो, आत्ताच समय अनुकूल आहे, आत्ताच तारणाचा दिवस आहे. देवाच्या संदेशाचा, देवाच्या वचनाचा, देवाचा आत्मा जे आमच्याशी बोलत आहे त्याचा धिक्कार करू नका. 1 ना 2 शेकडो उदाहरणे तुम्हाला देता येईल, शेकडो उदाहरणे. देवाच्या संदेशाचा धिक्कार केला, नाश झाला. देवाच्या संदेशाचा स्वीकार केला आणि त्याला जीवन मिळालं. नोहाने देवाच्या संदेशाचा स्वीकार केला. नोहाला देवाने संदेश सांगितला. भयंकर काम होतं. 120 वर्ष ते तारू बनवायचं साधं काम होतं. 120 वर्ष. आणि सर्व कॅल्क्युलेशन जर केलं तर नोहा देखील प्रियानो 1 वर्ष त्या तारवात होता. 1 वर्ष त्या तारवात होता आतमध्ये. आज 4 महिने झाले आम्ही आमच्या तारवात आहोत, आमच्या घररूपी तारवात आहोत. किती भयंकर वाटते आम्हाला. तो 1 वर्ष होता. काय काळजी करू नका, तारवात राहा, सुरक्षित राहा. देवाने नोहाला सांगितलं 120 वर्ष लागतील तुझ्या तारू बनवायला, पण त्यामुळे तुझ्या पत्नीचा, तुझ्या 3 मुलांचा आणि 3 सुनांचा बचाव होणार आहे. नोहाने संदेश स्वीकारला आणि त्याने तसं केलं आणि जलप्रलयातून फक्त 8 लोक वाचले. 8 लोक वाचले. संदेशाचा धिक्कार करू नका. प्रियानो, आज देवाचा आत्मा आम्हाला हे सांगत आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुमचा मंडळीचा पाळक तुम्हाला कोण वाटतो, कसा वाटतो, किती बुद्धू किंवा किती कसा वाटतो, अशिक्षित, अडाणी, मूर्ख वाटू द्या, त्याचा स्वीकार करू नका. त्याच्या संदेशाचा स्वीकार करा. प्रियानो, त्याच्या स्वरूपाचा स्वीकार करू नका, त्याच्या संदेशाचा स्वीकार करा. तो काय खातो, काय पितो, कुठे राहतो ह्याचा स्वीकार करू नका, त्याच्या संदेशाचा स्वीकार करा. जर मंडळीचं जीवन तुम्ही जगत आहात तर मंडळीमध्ये देवाने तुम्हाला पालक व शिक्षक नेमून दिलेले आहेत. प्रियानो, त्याच्या संदेशाचा धिक्कार करू नका. त्याच्या कोणत्याच गोष्टीचा स्वीकार करू नका. त्याच्या संदेशाचा स्वीकार करा. प्रेषितांना सुद्धा हा प्रश्न पडला होता. प्रियानो, लक्षात घ्या, त्यांच्या संदेशाचा स्वीकार करा. आमच्या पालकांविषयी आमचे हेच गैरसमज झालेले असतात. तो पालक तरी कुठे त्याच्या संदेशाप्रमाणे वागतो आणि करतो. प्रेषितांना सुद्धा हा प्रश्न पडला होता. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रश्न सोडवलेला आहे.
मत्तई 23वा अध्याय 2रं वचन. प्रेषितांना लोकसमुदायाला तो म्हणत आहे. 23वा अध्याय पहिल्या वचनापासूनच वाचतो मी. तेव्हा येशू लोकसमुदायास व आपल्या शिष्यास म्हणाला. मत्तई 23:1 पासून पुढे. तेव्हा येशू लोकसमुदायास व आपल्या शिष्यास म्हणाला. लोकसमुदायाला म्हणाला, शिष्यांनाही म्हणाला. शिष्यांनी अडखळू नये म्हणून त्याने सांगून ठेवलं, शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत. आणि हीच अडचण आहे आमच्या पाळकाच्या बाबतीत आमची. पाळक सांगतो पण तसं आचरण करत नाही, म्हणून आम्हीही तसं आचरण करणार नाही, सुटका होणार नाही. संदेशाचा धिक्कार करू नको म्हणजे करू नको. शास्त्री परुषी त्या काळचे पाळक होते, त्या काळचे पाळक होते आणि ते मोशेच्या आसनावर बसलेले होते, म्हणजे उपदेशकाच्या आसनावर बसलेले होते, संदेश वाहकाच्या आसनावर बसलेले होते आणि ते सांगायचे पण तसं आचरत नव्हते आणि पाळत नव्हते. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. ते सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा. ते सांगतील त्यांचा न्याय मी स्वतः सत्यानुरूप करणार आहे, सत्यानुरूप करणार आहे. आणि म्हणून प्रियानो, आज एक नवी दृष्टी घ्या आपल्या पाळकाच्या बाबतीत. सैतान हेच करतो, सैतान हेच करतो. एदेनात त्याने हेच केलं. त्याने एदेनात त्या आदाम हवेच्या मनात देवाविरुद्ध तुमचा देव खोटा आहे, तुमचा देव खोटा आहे. तुमच्या देवाने तुम्हाला असं सांगितलं कोणत्याही झाडाचं फळ खायचं नाही. देवाविरुद्ध मनात काहीतरी क्लिविश पैदा करायचं, निर्माण करायचं, काहीतरी गैरसमज निर्माण करायचे. तुमच्या देवाने असं असं सांगितलं, खरं काय? तुमचं पाळक हे असं असं खरं काय? ऐकलं ते खरं का? झालं. तो खोटा शिक्षक, तो खोटा शिक्षक येऊन मंडळीतल्या लोकांच्या कानात कुजबुज करतो, कारण तो सर्प आहे. तो फक्त फुसफुस बोलतो, फुसफुस बोलतो. प्रियानो, आज प्रभू येशू ख्रिस्त जे सांगत आहे ते आम्ही ऐकणार, की आमचं मन आम्हाला जे सांगत आहे ते आम्ही ऐकणार. देवाचं वचन सांगतं संदेशाचा धिक्कार करू नको. क्षमा करा प्रियांनो, आजही आम्ही एकच मुद्दा घेतलेला आहे, परंतु लक्षात घ्या, देवाचा आत्मा आम्हाला जिथे थांबेल तेथेच थांबावं लागतं. देवाचा आत्मा आम्हाला सांगत होता आणि आम्ही तसं ऐकत होतो. परंतु 3रं उदाहरण आम्ही पाहिलेलं आहे. देव सदृशत्व का नष्ट होतं? संदेशाचा धिक्कार केला, देव सदृशत्व नष्ट होतं. उदाहरण होतं नोहाचं. नोहाने संदेशाचा स्वीकार केला, त्याचा बचाव झाला, कुटुंबाचा बचाव झाला. नोहाच्या काळच्या लोकांनी संदेशाचा 120 वर्ष धिक्कार केला, सर्वांचा पाण्याने बुडून नाश झाला. आज ही पृथ्वी पाण्यासाठी नाही, अग्नीसाठी राखलेली आहे. आम्ही प्रभूला प्रियांनो मागूया, प्रभू आम्हाला जागृत कर, आम्हाला अशी कृपा दे की आम्ही तुझ्या संदेशाचा स्वीकार करा, तुझा संदेशाचा स्वीकार करावा. देव बोलत आहे, देव बोलत आहे. आम्ही त्याच्या संदेशाचा स्वीकार केला पाहिजे. देव बापाला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, तुला माझी कृपाच पुरेशी आहे. किती अद्भुत वचन आहे बापा. प्रभू आम्हाला आज कृपा दे, तुझे संदेश स्वीकारणारी कृपा दे. आजपर्यंत कदाचित आम्ही तुझ्या संदेशाचा धिक्कार केला असेल, मी तुझ्या संदेशाचा धिक्कार केला असेल. प्रभू आम्ही आत्मपरीक्षण करून तुला शरण येतो. परंतु बापा परमेश्वरा, ही सैतानी वृत्ती जी संदेशाचा धिक्कार करणारी आहे ती आमच्यामधून काढून टाक आणि अशी कृपा दे की आम्ही संदेशाचा स्वीकार करावा. प्रभू, नोहाने संदेशाचा स्वीकार केला, तो तारवात गेला. आज आम्ही जर संदेशाचा स्वीकार करू तर आम्ही स्वर्गात जाऊ. नोहाच्या काळच्या लोकांनी संदेशाचा धिक्कार केला आणि ते नाश पावले. आज जर आम्ही संदेशाचा धिक्कार करू तर त्या श्रीमंत मनुष्याप्रमाणे प्रभू आज तुझं वचन आम्हाला सांगत आहे, त्या जाळामध्ये वेदना भोगायला जाऊ. आत्ताच समय अनुकूल आहे, आत्ताच तारणाचा दिवस आहे. तुझा आत्मा आम्हाला ओरडून सांगत आहे. योनाने ओरडून 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 40 दिवस संदेश दिले. आज तुझा आत्मा कित्येक 2000 वर्ष ओरडून संदेश देत आहे. प्रभू आम्हाला ऐकायला येऊ दे, तुझी वाणी ऐकायला येऊ दे. सहाय्य कर बाबा, सहाय्य कर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला दानार्पण होईल आणि गीत होत असताना उभे राहून आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. आपण प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद देणाऱ्या देवा, आज भक्तीमध्ये आलो आम्ही. तू आम्हाला काय दिलंस? तू आम्हाला तुझी इच्छा दिलीस, तू आम्हाला तुझे संदेश दिलेस, तू आम्हाला स्वर्ग दिलास, स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद दिलेस.
आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आता प्रभू, आम्ही देखील तुला काहीतरी देणार आहोत. आमचा आत्मा जीव शरीर तू स्वीकारून घे. आणि हे बापा परमेश्वरा, आम्ही बापा परमेश्वरा जे दान तुला देणार आहोत ते तू स्वीकारून घे. शुद्ध कर, पवित्र कर बापा. तुझं गौरव तू करून घे. धन तारणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा. आमेन. आपण सर्वजण उभे राहूयात आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूया. तन मन धन
उभे असतानाच आपण दानार्पणावरची प्रार्थना करूया, दानावर आशीर्वाद मागूयात आणि त्यानंतर मग देवबापाचा आशीर्वाद मागून आपण मंगला प्रेमला हे गीत गाऊन भक्तीची समाप्ती करणार आहोत. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, तू मंडळीसाठी आपला एकुलता एक प्रिय पुत्र देऊन टाकलेला आहेस. मंडळीने त्याचा स्वीकार केलेला आहेस आणि म्हणून मंडळीमध्ये देवाला देण्याची एक प्रेरणा निर्माण झालेली आहे, एक आत्मा निर्माण झालेला आहे आणि म्हणून मंडळी नेहमीच देवाला अशा रीतीने भक्तीमध्ये देत असते आणि तू स्वीकारून घेत आहे. बापा, आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे आणि तुझ्यापासून प्राप्त झालेलंच आम्ही तुला दिलेलं आहे. प्रभू, हे दान तू स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेला आहे त्या प्रत्येकांना तू पाहिलेला आहे. बरकतीचे आशीर्वाद तुझ्या जवळ आहेत. आज स्वर्गीय आकाश खपाटे उघडून त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर बापा, तू पूर्ण कर आणि तू प्रत्येकाला आशीर्वाद दे. प्रभू, या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे, तुझ्या संदेशाच्या प्रचारासाठी होऊ दे, अनेकांना स्वर्गात घेऊन जाण्यासाठी या दानाचा उपयोग तू होऊ दे बापा. आम्ही तुझं विनंती आणि प्रार्थना करीत. मान महिमा गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिणे सरो हे चिंतनी, देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.